नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की जेव्हा नंदिनी, पार्थ आणि काव्या हे हनीमूनला कुठे जायचं याचा प्लॅन करत असतात आणि तेव्हा नंदिनी बोलते, आता थंडी खूप वाढलेली आहे, त्यामुळे आपण एखाद्या थंडीच्या ठिकाणी जाऊयात. तर तिकडे आपण पाहतो वसुंधरा ही रम्याला बोलते, आपल्या हाती लागलेल्या धाग्या दोऱ्याने मी घरामध्ये आग कधी लावते असं झालंय मला, परंतु ती आग लावण्यासाठी मला काडी मिळत नाहीये. तर तिकडे आपण पाहतो सर्वजण हे हनीमूनला कुठे जायचं याची चर्चा करत असतात आणि मानिनी ही सर्वांना बोलते, मागच्या वेळेस तुम्ही आपल्या फार्म हाऊसवर गेलात, आता ह्या वेळेस देखील गेलात तर काय हरकत आहे. तेव्हा काव्या बोलते, प्रत्येक वेळेस माणसाने नवीन आठवणी बनवल्या पाहिजेत आणि आता मागच्या वेळेसारखी माणसं देखील राहिलेली नाहीत आणि वेळ देखील, असं नंदिनी बोलते. तेव्हा काव्या जेव्हा पार्थ एकमेकांकडे बघू लागतात. तर इकडे आपण पाहतो रम्या ही वसुंधराला बोलते, आपल्याला आग लावण्यासाठी काडी ही फार्म हाऊसवरच मिळेल. फार्म हाऊसवर नक्कीच आपल्याला जीवा आणि काव्या यांच्या प्रेमाबद्दल काहीतरी पुरावे नक्कीच मिळतील. तर पुढे येणाऱ्या भागामध्ये वसुंधरा आणि रम्या या कशा प्रकारे फार्म हाऊसवर जाऊन काव्या व जीवाच्या विरोधातले पुरावे गोळा करणार, त्याचबरोबर पार्थ, काव्या, नंदिनी आणि जीवा हे हनीमूनसाठी कुठे जाणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.